रोह्यात विविध विकास कामांचं लोकार्पण, रस्त्याच्या दर्जेदार कामांना देणार प्राधान्य, अदिती तटकरे यांनी केलं आश्वस्त. पावसाळ्यापूर्वी रस्ते पूर्ण, नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीची सुविधा उपलब्ध. मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती. विधवा नव्हे तर एकल महिला, राज्य सरकारच्या नव्या उपक्रमाची अदिती तटकरे यांची माहिती. रस्ते विकास कामांचा दर्जा आणि वेळेवर पूर्णत्वाला प्राधान्य देणार असंही अदिती तटकरे यांनी सांगितलं. रायगडमध्ये रोहा तालुक्यात शनिवारी रोहाष्टमी नगर परिषद हद्दीतील विविध रस्ते विकास कामे, उद्यान सुशोभीकरण तसेच कैलासवासी द तटकरे इंडोर स्टेडियम मधील बॅडमिंटन कोर्टच्या नूतनीकरणाचं लोकार्पण आदी विविध विकास कामांचं मंत्री अदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना मंत्री अदिती तटकरे यांनी विकास कामं केवळ मंजूर करून चालत नाही, तर ती दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण होणं अधिक महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामं पूर्ण झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून सुरक्षित आणि गतिमान वाहतुकीची सुविधा उपलब्ध झाल्याचं सांगितलं. नगरपालिकेत प्रशासक असताना ही विकास कामे सुरू होती. आता लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर स्वतः प्रत्येक प्रभागातील विकास कामांना टप्प्याटप्प्यानं मंजुरी देत आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही मंत्री यांनी सांगितलं. यावेळी मंत्री अदिती तटकरे यांनी राज्य सरकारच्या एकल महिला उपक्रमाची माहिती दिली. पतीचे निधन झालेल्या महिलांना विधवाऐवजी एकल महिला म्हणून सन्मानानं संबोधण्याचा निर्णय शासनानं घेतला असून त्यांच्यासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याची स्वतंत्र धोरण तयार करण्यात आलेलं असल्याचं सांगितलं. आमदार अनिकेत तटकरे यांनी रोहा शहरातील शिक्षण, पाणीपुरवठा आणि कचरा व्यवस्थापनासंदर्भातील विविध विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही सांगितलं. TV7 मराठीसाठी नंदकुमार बामुगडे, रोहा, रायगड. समाधानकारक दिवस आहे, कारण विविध रस्त्यांची कामं जी आपण साधारणपणे एक 5-7 महिन्यापूर्वी सुद्धा ज्याच्या आपण प्रशासकीय मान्यता वगैरे जिल्हा नियोजन मधून घेतल्या होत्या, मधल्या कालावधीमध्ये आचारसंहितेच्या आधी सुद्धा काही कामांना आपण मंजुरी दिली होती. आणि नगर परिषदेचे सर्वच आपले जे नगराध्यक्षांसहित, उपनगराध्यक्षांसहित नगरसेवक, नगरसेविका आहेत, आपल्या सगळ्यांचाच असा एक साधारणपणे निश्चय होता की पावसाच्या आधी आपली ही जी रस्त्याची कामं आहेत ही त्यानिमित्ताने पूर्ण व्हावी, जेणेकरून पावसामध्ये नागरिकांना कुठल्याही पद्धतीनं जी कामं आपण मंजूर केलेली आहेत त्या अर्धवट कामांमुळे कुठेही त्रास होऊ नये, या दृष्टिकोनातून आपण ही कामं सगळी अतिशय मर्यादित कालावधीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण करून घेतली. खरं तर रोहा नगर परिषद आणि वरसे ग्रामपंचायत हे दोन अशी स्थानिक स्वराज्य संस्थेची एक प्रस्थान आहे की जिथे कामं आपण किती टाकली तरी, जसं आपण म्हणतो बाई स्पॉन्ज असतो की त्याच्यावर पाणी टाकलं की तो पाणी नुसतं ऑब्झर्व करत राहतो, वरतून आपण आणखी टाकत राहायचं, अजिबात लिकेज काय होणार नाही. त्या पद्धतीनं शहर आणि आपली ही लगतची ग्रामपंचायत इथे विकास कामं ही आपण सगळे मंजूर करत असतो. पण खऱ्या अर्थानं विकास कामं मंजूर करत असताना सर्वात मोठं समाधान एक लोकप्रतिनिधीला मिळतं ज्या वेळेला ती सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचते. आणि तो प्रयत्न साधारणपणे आपण करत आहात. 3-4 वर्ष प्रशासक होते, त्याच्यामुळे त्याही वेळेला आपण जी काही सर्व माजी लोकप्रतिनिधी होते यांच्या सूचनेनुसार आपण कामं घेतच होतो. पण शेवटी आता आपण नगरसेवक, नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर आपल्याला अधिकची जबाबदारी वाढते आणि आपल्याला त्या प्रभागामध्ये विकास कामं ही त्यानिमित्ताने करायची असतातच. आणि त्यातून दुसरं एका कामाचं मला किंवा आपल्या सगळ्यांनाच समाधान आहे ते म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुष्करणी उद्यान. मला आठवते ज्यावेळेला पहिल्यांदा या उद्यानाचा आपण शुभारंभ आदरणीय तटकरे साहेबांनी आपण सगळे होतो त्यावेळेला केला, त्यावेळेला एक साधारणपणे आहे त्या याच्यामध्ये आपण दुरुस्ती करून आणि त्या पद्धतीनं ते केलेलं होतं. पण यावेळेला आपण अधिक चांगल्या पद्धतीनं तिथं सुविधा उपलब्ध करून तिथं ओपन जिमचं वेगळं सेक्शन असेल, आणखीन दोन्ही बाजूनी कंपाऊंड वॉल सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. मुलांच्या खेळण्यासाठी लहान मुलांच्या आपण चांगल्या पद्धतीनं तिथे सुविधा केली आहे. आता एकच गोष्ट तिथे राहिली आहे ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा एक जो पुतळा आहे तो आपल्याला त्या ठिकाणी स्थापन करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते त्या परिसरातलंच एक प्रथम दर्शनी ठिकाण आपण ठरवून नगरपालिकेच्या वतीने आपण त्या संदर्भातला निर्णय घ्यावा आणि एक चांगल्या पद्धतीचा आपण पुण्यश्लोक अहिल्याबाईंचा पुतळा हा आपल्याला त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये बसवायचा आहे. त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमाला जरी साहेब नसले तरीही ज्या वेळेला आपण त्या पुतळ्याची तिथं स्थापना करू त्यावेळेला निश्चितच साहेबांच्या हस्ते आपण त्याचं पुन्हा एकदा लोकार्पण हे त्या ठिकाणी ठेवूया.
कुठलंही ज्या वेळेला आपण उद्यान किंवा कुठलाही परिसर आपण सुशोभित करत असतो, तो सुशोभीकरण त्याचं करणं सोपं असतं, त्याला मेंटेन ठेवणं अवघड असतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून नगर परिषदेला आपल्याला जी पावलं ही त्यानिमित्ताने उचलावी लागतात ती आपण नक्कीच उचलावी. कारण जी सुविधा आपण देतो ती चांगली राहिली पाहिजे. म्हणजे आपल्याला एक मी उदाहरण देते, आम्ही श्रीवर्धन बीचचं पहिल्यांदा ज्या वेळेला साहेबांनी सुशोभीकरण केलं, अगदी त्या जे नाईट लॅम्प्स जे बसवलेले त्याच्यातले बल्ब पण राहिले नाही आणि जे बेंचेस वगैरे लावलेले त्याच्यातले आम्ही म्हटलो दर 15 का 20 बेंचेस लावलेले, दर याला येतोय 13 राहिले, 12 राहिले, 11 असं करत करत ज्या वेळेला निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेला जेमतेम 3-4 बेंचेस तिथे राहिले होते. आणि मग आम्ही ज्या वेळेला चक्रीवादळानंतर दुसरा आराखडा आपण तयार केला तर त्याच्यामध्ये आराखड्यामध्येच आम्ही सीसीटीव्हीचा समावेश केला एक. आणि आता जे जे काही तिथे सुशोभीकरण करतोय त्यालाही आपण मिनिमल चार्जेस लावतो. कारण येणारे ज्या वेळेला थोडे चार्जेस भरून येतात त्यावेळेला पुढच्या मेंटेनन्ससाठी ते चांगलं राहत असतं. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या म्हणजे मेंटेनन्सच्या दृष्टिकोनातील तर राहतच, पण येणारं सुद्धा ते त्याचा वापर हा चांगल्या पद्धतीनं करत असतो. म्हणजे पाण्यासंदर्भात सुद्धा काही माझ्या शहरवासियांनी मध्यंतरी उपोषण केलं होतं, पाण्याची दरबार केली म्हणून. खरं तर 2014 नंतर थेटपणाने 12 वर्षानंतर म्हणजे 1 तपानंतर आपण पाणीपट्टी ही वाढवली. त्यामुळे अनेकांना ती वाढीव जरी वाटत असली तरी सुद्धा 3-3.5 कोटी रुपयाचा खर्च दरवर्षी नगरपालिका त्या ठिकाणी करते. आणि पाणीपट्टीतनं जवळपास 70-80 लाख रुपयेच आम्हाला नगरपालिकेला उत्पन्न मिळते. आणि वाढीव पाणीपट्टी करून सुद्धा तरी आपण जवळपास 90 लाखापर्यंतच जाणार. 2 कोटी 10 लाख रुपयाची तूट ही एकंदरीत पाणी वितरण आणि त्याच्या सगळ्या बाबतीतल्यासाठी नगरपालिकेला जाणवते. निश्चितच त्याच्या संदर्भात सुद्धा मध्यंतरी नगराध्यक्ष असतील, आमचे सर्व विषय समितीचे सभापती असतील, मयूरजी आपण असा समीरजी आपण सुद्धा मध्यंतरी साहेबांच्या सोबत बोललो. आणि आता जिथनं JSWची किंवा इतर यांच्या किल्ल्यावरना जी पंप स्टेशन आहे, कारण आता आपण डोळवळवरना जवळपास 14-15 किलोमीटरवर पाण्याची लाईन आणतो, त्यामुळे स्वाभाविकच आहे त्याची कॉस्टिंग अधिकची झाली. आता आपण अजून एक प्रयत्न करतोय की दुसरी एक अल्टरनेट लाईन रोहा अष्टमीकरण करता एकंदरीत वाढतं नागरीकरण पाहता त्याकरता सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण निवेदन तशा प्रकारे दिले. माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा ताई आपण भेटलो आणि त्या बाबतीत मागणी केलेली आहे. नव्याने जवळपास 11-11.5 कोटी रुपयाचा निधी आपल्याला रोहा शहराकरता नव्याने एक अल्टरनेटिव्ह पाणी लाईनच्या दृष्टीने अष्टमीला सुद्धा कशा प्रकारे आपल्याला अधिकचं पाणी देता येईल हा प्रयत्न आपला राहणार निश्चितच आहे. त्याचबरोबरच वाढतं नागरीकरण लक्षात घेता मधोका आपण ज्याचा उल्लेख मगाशी केला की आता पाहिलं गेलं तर वर्षा सुद्धा रोह्याप्रमाणेच वाढताना आपल्याला काही पाहायला मिळते. जिल्हा परिषद म्हणजे पलीकडे ग्रामपंचायत लगेच मोठी ग्रामपंचायत लागून आहे. नगरपालिकेपेक्षा जवळपास तेवढ्याच लोकसंख्येची असलेली ग्रामपंचायत शेजारची वर्षा भुवनेश्वर आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे आपण त्या बाबतीत सुद्धा काही मध्यंतरी साहेबांनी एक बैठक आपण घेतली आणि आपला असलेला डम्पिंग ग्राउंड अहमदभाई त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधारणा करता येईल. आणि फक्त आपल्या शहरापुरतं नाही तर आजूबाजूचा सुद्धा कचरा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने अंतर्भाव करून येतील आज काही सहकार्याने त्या बाबतीत आम्ही निमंत्रित केलं आहे. त्याचं सुद्धा आज सर्वेक्षण आपण करणार आहोत आणि BJTI कडनं सुद्धा DPR तयार करून त्याच्याकरता सुद्धा निधी कशा पद्धतीने उपलब्ध करून देत आहे हा सुद्धा प्रयत्न माननीय तटकरे साहेबांचा आदित्यच्या पुढाकारातनं आपण निधी त्याकरता उपलब्ध करून देणार. त्याच्या माध्यमातून आज फक्त ताई आपला कचरा हा ग्रामीण भागामध्ये जातो, त्याच्यामुळे पिंगळशे असेल, मनाळी असेल, भाऊ पलीकडचा आपला धामणशे असेल, तिथल्या ज्या ग्रामस्थांचा रेल्वे मार्गे जो महेंद्रजी तुम्ही पलीकडे जाता आणि या डम्पिंग ग्राउंडचा म्हणजे शहरातील कचऱ्याचा त्रास जो ग्रामीण भागातील लोकांना होतो ती सुद्धा एक समस्या जी आहे त्याच्यावर परमनंट सोल्युशन काढण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न त्या ठिकाणी करतोय.